आंदळकरांची साधिकची कुस्ती बी बघितली होती. साधिक नवीन आलेला कोल्हापूरला त्यावेळेला, आणि कुठल्या तालमीत जायचं म्हणून गेलं गंगावे तालमीत. केशवराव बेडसगाव आपले त्यावेळेला एक नंबरचे पहलवान केशव पाटील बेडसगाव बेस्ट एकदम आंदळकरांपेक्षा भारी. आणि ती कुस्ती खेळून गंगावे तालमीत कट्ट्यावर बसले होते आणि साधिकचे वडील घेऊन आले, हे पोरगं माझं ह्या तालमीत तुमच्या खेळवायचं आहे. आता कोण त्याच्या जोडीचं खेळणार? केशव बेडसगावकरला तो पहलवान खेळा 2 पकडी त्याच्याबरोबर पंजाब मधनं आलाय, आणि केशव बेडसगावकर खाली गेल्यावर 2 वेळा साधिकला मार. केशव पाटील बेडसगावकरला आल्या तुम्ही स्वतः बघितलं? मी स्वतः तालमीत त्या. आणि त्यावेळेला साधिकच्या बापाने विचार केला, आईला हे खेळून बसलेलं आहे, माझ्या पोरला 2 वेळा मारलं, आता मी इथं नाव काय कमवणार? काय म्हणजे खेड्यातले बच एवढं चांगला पहिला केशव बेडसगावर तोडच नव्हती. अप्रतिम पैलवान, अप्रतिम पैलवान. जय हिंद. आज अशा एका पैलवानाकडे आलेलो आहे ही मूर्ती लहान वाटते. त्यांचा जन्म 1944चा आहे. गाव आहे वारणा कापसी, आणि तब्येत बघितली तर असं वाटतंय की आजारी व्यक्ती आहे. पण एक काळ असा होता की फार मोठमोठ्या पैलवानाला चितपट करून त्याच्या छातीवर बसलेला पैलवान आहे. 1968ला महाराज चॅम्पियन आहे. त्यांचं नाव आहे अनंत वाकडे. गाव आहे वारणा कापसी, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. आणि लहान वयामध्ये मोठमोठ्या पैलवानांच्या बरोबर कुस्त्या केल्या, आणि इतिहासाला त्यांची म्हणजे त्या काळातील लोकांची ओळख आहे. पण आताच्या पिढीला ह्या व्यक्तीचं महत्व माहीत नाहीये किंवा यांचं कार्य माहीत नाहीये. ते कार्य फक्त मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर अशा महान पैलवानाजवळ मी आलेलो आहे. त्यांचा पूर्ण इतिहास जर तुम्ही ऐकला तर मनाला शांती वाटेल, कारण मूर्ती लहान आहे पण कीर्ती किती महान आहे हे फक्त मुलाखत ऐकल्यावरच तुम्हाला समजेल. पैलवान नमस्कार. नमस्कार. थोडस पहिला तुमचा परिचय द्या, तुमचं नाव सांगा प्रेक्षकांना. माझं नाव अनंत गणपती वाकडे. गाव कापसी, वारणा कापसी. बरोबर. मग तुम्ही लहान असताना, आता मी कुस्तीकडेच बोलणार तुमच्या, आता तुमची एवढी तब्येत लहान आहे तरी सुद्धा लहान असताना कुस्तीकडे कसं काय वळला तुम्ही? ते लहान असताना माझे गुरुजी, जामदार गुरुजी मला नाव ठेवायसारखे, काय ही तब्येत, काय ही तब्येत, अहो तुम्ही तालमीत येत चला, तालमीत येत चला. मी म्हणलं आमच्या घरात अख्ख्या तालीम कोणी केली नाही, तुम्ही मला लंगोडी गाठ बांधता येत नाही, तुम्ही काय माझ्याबरोबर खेळायचं, उद्यापासून तालमीत यायचं. आणि त्या दिवसापासून तालीम चालू केली. त्यांनी स्वतःच्या अंगावर घेऊन खेळवलं, आणि त्याच्यानंतर जो नाद लागला ते पूर्ण वाहून घेतलं तालमीला. त्यावेळी तुमचं वजन किती होतं? त्यावेळेला माझं अगदी कमी होतं वजन, 15-20 किलो, 30 किलो असेल त्यावेळेला, जास्त 30 किलो. 30 किलो फक्त. बर. हे साल कधीच असेल? ते साधारणपणे 52-55च्या दरम्यान. 1955. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे विलास परेड म्हणा, ही सगळी लहान ते एकदम लहान. बरोबर. आणि मग त्यावेळी तुम्ही जेव्हा खेळायला लागला त्यावेळी तुमचं मग शिक्षण पण चालू होतं? शिक्षणही चालू होतं. 8वीला मी सरोडला जाऊन येऊन केलं, पण झोपायला खाली दत्ताच्या मंदिरामध्ये गुरुजींच्या जवळ. पहाटे उठायचं, व्यायाम करायचा आणि पळून यायचं, आणि स्वतः गुरुजी संध्याकाळी अंगावर घेऊन मला खेळवायचे. गुरुजी म्हणजे काय त्यांचं नाव? जामदार गुरुजी. जामदार गुरुजी चांगले पैलवान, एक नंबर वस्ताद आमचे म्हणायचे. त्यांनी नाद लावला हा पहिल्यांदा, भक्ती मार्ग आणि कुस्ती मार्ग, त्यांनी दोन्ही मार्ग. कुस्ती खेळताना शिक्षणाकडे लक्ष तुमचं होतं, जेमतेम होतं. म्हणजे असं काही वाटत नव्हतं फार आपण खूप शिकू किंवा असं, पण एक घरच्यांची इच्छा होती बाबा कमीत कमी 11वी-12वी तरी व्हावं, आणि पुढं काही शिकायचं काही असं काही ध्येय नव्हतं. झालं लगेच 11वी, 8वी, 9वी तिथं केली. 10वी 11वी तिथं सोय नव्हती, कोल्हापूरला आलो. मग इथं महिपा त्यावेळेला काळाबाम तालमीत, महिपत केसरे. मग त्यावेळेला त्या काळाबाम तालमीत आमचा बिस्तारा आला म्हणायचा, आणि मग तिथंच तालमीत प्रॅक्टिसला चालू केलं. काळाबाम कोण कोणते जोडीदार? शंकर आष्टेकर होता, लक्ष्मण वाडरा होता, रंगा कळंत्रे, खूप विष्णू माने, भंडारे ट्रेकर, ऑलिम्पिक भंडारे ट्रेकर आमच्या तिथंच तालमीत समोरच. म्हणजे आम्ही आता लक्ष्मणचं वगैरे माझं काळाबामचं काय वैशिष्ट्य, कुठला डाव फेमस होता काळाबामचा? पट आणि घिस्सा वळखायचा हे पैलवान काळाबामचा आहे. पट एकदम जबरदस्त, पट एकदम जमनीला. काळाबामच्या पोराच्या पटाच्या खाली घुसणारा फक्त पंजाबी असला तर
भारतीय पहलवानाचा घास नाही त्याच्या खाली घुसा, मातीला छाती घासूनच घुसणार, पट काढणार त्याच्या खाली नाही. काळामामच्या तालमीच्या पोराचा पट काढणार कोल्हापुरात कोण नाही, नव्हे अख्ख्या देशात कोण नाही, अशी एक ख्याती होती. मल्लुमाळे वस्तात स्वतः. विष्णू माने आजपर्यंत कोल्हापूरला कुठल्याही पैलवानाला किताब दिलेला नाही, पण हुकमी एक्का विष्णू माने का पट काढला की खालात पंजाबला सुद्धा गायला आणला होता इथं. असे विष्णू माने ना? विष्णू माने, विष्णू माने, भंडारा टेकर, लक्ष्मण. कसं आमचा थोडासा पुढचा, पण माझं आणि लक्ष्मणचं काय व्हायचं, मी त्यावेळेला त्या तालमीतच, माझी शाळा 5-6 वाजता सुटायची आणि लक्ष्मण हा डोंगरावरनं दगड पडून 5-6 वाजता यायचा. सगळे खेळून बसलेले असायची आणि त्याच्यावर खेळायला कोण नसायचं. मग मला काय म्हणे, अरे डाव शिकवतो ये तुला, डाव शिकवतो ये तुला. म्हणजे लक्ष्मण वडार डबल महाराष्ट्र केसरी मला डाव शिकवायला. काय सांगता? ऑलिम्पिक भंडारे टेकर, महिपा केसरे, शंकर आष्टेकर, म्हणजे काय किती नावं सांगू तुम्हाला. एवढे सगळे माझ्या शंकर आष्टेकर एक नंबर पैलवान. काय सांगता? महाराजाला आमच्या 2 मिनिटात जुतेबावर पाडलं समोर माया. महाराज म्हणजे गुरुजी तुमच्या गुरुजी दुसऱ्या मिनिटाला पाडलं त्यानं पाडलं शंकर आष्टेकरनं. कारण अहो केवढी तब्येत. माझ्याकडे आता महिपाचा आणि शंकरचा फोटो आहे त्यावेळेचा, महिपत केसरीचा. महिपत केसरी आणि शंकर आष्टेकर. महिपा केसरी पण चांगला पहिला, चांगला बोला. म्हणजे कसं डेरर म्हणतो ना, म्हणजे पुढं काय बोली याचं कधी विचारच नाही. धावला म्हणलं की मारला बघा, कोण पण ढीग असू दे पुढं. आणि लहान आणि मग तुम्ही मला एक सांगा, भंडारा हेटरेकरचा आणि विष्णू मानेची कुस्ती लागलेली, त्या कुस्ती काय झालं, कसं झालं? भंडारा हेटरेकर विष्णूबालेची कुस्ती चरणावर लागली आणि त्यावेळेचा आमच्या भागातला मोठा पैलवान भंडारा हेटरेकर होता खेड्यातला आणि विष्णू माने कोल्हापूरचा पैलवान होता. आणि या दोघांची कुस्ती लागली चरणाच्या जत्रेत. भंडाचे वडील होते कुस्ती लावायला, पण विष्णू मानेचं कसं, हा काळा इमामचा असल्यावर पटाला घुसणार आणि बंडाची खोड कशी डोक्यावर ठेवणार, उडे मारून जाणार, इकडे करा उड. असे अर्धा तास कुस्ती लागल्यानंतर निर्णयाला येईना कुस्ती. शेवटी बंडाचे वडील म्हणले, माझ्या पोराच्या पुढे कोण टिकला नाही 2 मिनिटं आणि हा एवढा म्हणायला खेळतोय, उद्यापासून माझं पोरग त्याच तालमीत. आणि भंडारा ट्रेकरला काळाबाम तालमीत आणून घातलं. क्या बात आहे, हे त्याचं प्रत्यक्षदर्शी तुम्ही प्रत्यक्षदर्शी. मग तुम्ही काळाबाम मध्ये खेळला बरोबर, तुमच्या कुस्त्या आणि कोणाकोण, तुम्ही शंकर आष्टेकर बरोबर खेळला का? म्हणजे तालमीत सराव्याला असायचं, सराव्याला असायचं, शिकवायला असायचं आम्हाला. आमच्यापेक्षा मोठ्या वजनाचे हे. तुम्हाला एवढं करत मग तुम्ही 11वी पास झाला? 11वी पास झालो, नोकरी लगेच लागली. कुठं? जिल्हा परिषद. त्यावेळेला जिल्हा परिषद नव्हत्या, लोकल बोर्ड, स्कूल बोर्ड, आरोग्य खातं. मग पंढरपूरला म्हणजे सोलापूर हेड ऑफिसला झाले, तिथं सोलापूरला नोकरी लगेच लागली. म्हणजे 11वी झाल्या लगेच. बरं, मग तिथे तिथे लागले तर हजर झालो वगैरे. त्या दिवशी तिथं मैदान केलं, 2-3 कुस्त्या मारल्या तिथं सोलापूरच्या मैदानात, नोकरी लागल्या. आणि संध्याकाळी व्यायाम करत वर टेरेसवर. साल कधीचं? 67 साली. 67 साली. आणि मग नोकरीला आलो, त्या दिवशी काय किस्सा झाला? त्या दिवशी मी व्यायाम करत वर टेरेसवर बसलेलो आणि साहेब अचानक वर आले आणि तब्येत बघितली. मला म्हणले, अरे बाबा, ह्या माणसाचा उपयोग इथं शहरात नाही, मोठ्या तालमीच्या गावाला ठेवायचा. मग मला मंगळवेढ्याला पोटिक संध्याकाळी 4 वाजता ऑर्डर दिली. मंगळवेढ्याला जाऊन हजर झालो. दुपारी कुस्त्याच मैदान. 3 लांगा, एका लांगेवर 3 कुस्त्या मारल्या. त्या मैदानात तुमचा दामू म्हणले पैलवान, आणि त्याच्या तालमीतली बी 2 पोरं तिथं मैदानात पाडली. बेरडाची पोरं 2 पाडले. त्या ठिकाणी प्रथा अशी आहे की बेरडाच्या पोराला कोणी पाडायचं नाही, कारण त्यांचं वर्चस्व गावात. त्या दुसऱ्या दिवशी त्याला जाऊन ते सुपडा साफ करणार, कोणी पाडला असेल त्याच्या गावात जाऊन मारणार. मग ते त्यामुळे सगळे लागले. मग काय झालं? मी 2 पोरं पाडल्या तर सकाळी लगेच 5-7 सायकली घेऊन आलीत बेरडाची पोरं आणि बघितलं, कुठेही डॉक्टर त्याला बाहेर बोलवा बोलले. मी जरा घाबरलो, पण ती दवाखान्यातले लोक म्हणाले, आता याची बेजमी करणार. मला घेतलं सायकल, चल तालमीत, आणि असं तालमीत नेलं. मी तालमीत उतरलो, हौद्यात गेलो, मातीच्या पाया पडलो, पुढे मारुतीचा फोटो होतो, पाया पडलो आणि असं उभा राहिलो. त्यांच्यावर काय म्हणताय म्हणून विचारतोय, तर तिथं झोपलेलं वसतात, तोंडावरची चादर काढली. माझा आवाज ऐकल्यावर माझ्याकडे बघितलं. मला म्हणले, तू कोण रे, तू कसा काय इथं आलाय? तर ते अण्णापा पाडळकर
आज जी गंगावी तालमीला लागून जी मंडई आहे, हं. जिला नाव अण्णाप्पा पाडळकरांचं दिले, त्या पहिलवान. अण्णाप्पा पाडळकरांना त्या तालमीत वस्ताद म्हणून नेलं होतं आणि ते ओळखीचं तुमच्या आणि माझ्या ओळखी आहे. हा, आणि मग अण्णाप्पांना सांगितलं हे माझा घरचा माणूस आहे रे, हं. उद्यापासून तो रोज खेळणार. आणि मला सगळ्यात तालमीनं डोक्यावर घेतलं. मग जाईल दामू मंडळ तिकडं तुमचा खास झाला. दामू मंडीला खास म्हणजे अगदी रोज दूध त्याच मला असायचं. दामू म्हणले ते आणि माझी कुस्ती लावली की दामू पुढं, ए तुला कोण पाडत नाही रे, तुझं काय सोपं आहे म्हणणार. कारण मी आयुष्यात कधीही पडलो नाही, गुडगा टेकला नाही, लांग धुतली नाही, कधी कुस्ती आलो करून माती लागलीच नाही अंगाला, हाताला हात लागले. कुस्ती 2 मिनिट म्हणजे जास्त कुस्ती, फक्त 5 मिनिटं कुस्ती सोडून लग्न झाल्यानंतर 8-9 वर्षानं केली. शिवाजी मस्के ऑल इंडिया चॅम्पियन, हा. मग ऑल रेल्वेचा कोच, हा. तो टीमचा मॅनेजर हा. रेल्वेच्या, हा. तो आपल्या मांगरोळच्या कुस्तीला आला. आलेला मैदानात आपल्या तालमीतली पोरं घेऊन. हा. आणि तिथं कुस्त्या लागल्या बऱ्याचशा. मी माझं लग्न होऊन मिसेस आणि मी बेळाशीच्या बाजारला गेलेलो, बाजार करून आलो आणि कुस्त्यात मैदान दिसले. आमचे पाय बाजाराकडे राहे, आमच्या मैदानाकडे ह्यांना घरी पाठवलं आणि सांगायचं. मग तिथं मी आलेलं कळलं तर माझी कुस्ती लागली आणि मला आई वेळेला मला म्हणलं शिवाजी बरोबर खेळायला पाहिजे. शिवाजी मस्की कोच बरोबर. हो, शिवाजी मस्के बरोबर खेळायला पाहिजे. मी म्हणलं तो तावातला पैलवान आहे, यंग आहे, आता तो ऑल इंडिया लेवलला आलाय आणि मला 9 वर्ष आहे कुस्ती सोडून, शक्य नाही म्हणलं. पण तिथं तू नेल्लेकर होते, खेळ मला माहिती आहे, पिळ जळला तरी सुम जळत नसतंय, खेळ तू काय होत नाही, पिढी जळला तरी सुम जळत नाही म्हणले. हं. तर असं म्हणले म्हणजे खेळ 5 मिनिटांनी मी सोडवतो. मला माहिती आहे सुटलेल्या पैलवानांचं काय होतं ते, पण त्याला इथं जोडीचा पैलवान पाहिजे. आणि दोघांची कुस्ती लावली आणि मी हातालाच लावलं. माझ्या लक्षात आलं की याच्या डाव्या हातात ताकद कमी आहे आणि मी डाव्या हातावर कलांजिंग मारली. 3ऱ्या मिनिटाला शिवाजीला पुढ्यातच उलटा केला. ऑल इंडिया चॅम्पियन ऑल पैलवान. इंडिया पहिला 3ऱ्या मिनिटाला पुढ्यात पडला. पडलेल्या जागेला शिवाजी असं धरून बसलेलं, तर मी जाऊन पाठीवर हात मारला. म्हणलं शिवाजी ही कुस्ती आहे, पडजड होणार, मान अपमान होणार, पण तू वाईट वाटून घ्यायचं नाही. नाही म्हणला मला काय वाईट एका गोष्टीच वाटतं, मी ऑल इंडियात कुस्त्या केल्या आणि मी माझ्या गावात येऊन पडलो. लोक काय म्हणतात हे खोटंच आहे सगळं, कारण गावातले लोक कधीतरी बघणार आणि रोज नावं ठेवणारे असतात. बरोबर बरोबर आहे ना, कधीतरी बघणार पण कुस्ती, रोज नाव पण रोज हे काय ते कळते त्याला सुटलेल्या पैलवानांना पाडला. पाडला. म्हणजे हे म्हणला मला हे जो वाईट वाटतं. त्याच्यानंतर 5-10 वर्षानंतर खासबागला टीम घेऊन आला होता, त्यावेळेला शिवाजी मस्केनं आपल्या तालमीतल्या पोरांना ओळख करून दिली, या माणसानं मला पाडले. त्यावेळेला ती पोरं म्हणाले काय सांगताय सर. म्हणजे अशा एक एक गोष्टी आहेत. क्या बात आहे. मग 1968 ला ज्यावेळी तुम्ही महाराष्ट्र चॅम्पियन साठी गेला, त्यावेळेला बिनविरोध निवड, म्हणजे कोणीही पाडलं नाही, एकाही पैलवानानं 1 मिनिट टिकला नाही. आणि इथून सिलेक्शन केलं, राज्याला गेलो आणि मुख्यमंत्र्यांनी स्टेजवर बोलून असा हनवटीला हात लावला, माझ्याकडे पोट आहे, अरे काय वय तुझं, काय कुस्त्या करतोय. त्यावेळी नोकरी लागली. नोकरी लागली. वसंतराव नाईकांनी पाठीवाशी थाप मारली. त्यांच्या गावाला बुलढाण्याला खामगावला अधिवेशन झालं. बर. चम्मा मुतनाळ त्यावेळेला महाराष्ट्र केसरी झाला आणि मी शेवटच्या गटात होतो. 48 पण माझ्यावर त्यावेळेला अन्याय झालेला होता. माझं वजन होतं 62 किलो आणि मी सिलेक्ट झालो तो 52 ला आणि खेळवलं 48 ला. आणि त्यामुळे माझं इतकं हाल झालं. त्यावेळेला जे 48 किलो वजन केलं ते अजून माझं 50 पुरं झालेलं नाही कधी आजपर्यंत झालेलं नाही. माझा व्यायाम आज ताकायत बंद नाही. तुम्हाला खोटं वाटत असेल, 500 बैठका मी मारत होतो. आता पण आता किती आता 100 बैठक मी मारून दाखवतो कधी पण आता. आणि 25 जोर एक नॉन स्टॉप वय वर्ष 82 चालू. 2-3 ला माझं संपलं 81. आणि अजून मी सांगतो चांगल्या बॉलला मी धरून आणू शकतो आणि मला त्यानं उठून दाखवावं. माझं अजूनही चॅलेंज आहे. चॅलेंज करू नका ह्या वयात. नाही माझी खात्री आहे. माझी खरंच खात्री आहे सर. अजून मी पडलेलं तर मी अनुभव घेतला नाही आयुष्यात. म्हणजे पडल्यानंतर माणसाला कसं वाटतं. हा आत्मविश्वास 82 वर्षाच्या एका म्हाताऱ्या पैलवानाला असू शकतो. मी यांना म्हातारा ह्या जरी मध्ये वय वर्ष 82 आहे आणि तरुणासारखा अनुभव. मी 16 वर्षाच्या पोराला जो ऊर्जा पाहिजे ती 82 वर्षाच्या व्यक्तीला तर आपल्याला किती ऊर्जा पाहिजे आपण यातून विचार करू शकतो. सर वाईट कशाचं वाटतं की
आता जे आम्हाला डाव येतात, हो. मी म्हणतो मला जर सांगितलंय 20 डाव तुम्ही करून दाखवा, हो. मी 20 डाव करून दाखवू शकतो पोराला. हो. पण मला तुम्ही कुठल्याही तालमीत सांगा एका पोराला उभा करा आणि तू या पोराला 20 डाव करून दाखव, करत नाही, येतच नाही. येतच नाही. त्यांना शिकवणारी परफेक्ट माणसं नाहीत, त्या कुस्तीवरची श्रद्धा नाही, खेळणाऱ्यांची नाही, शिकवणारा म्हणतोय मला काय मिळतंय, खेळणारा म्हणतोय मला काय मिळतं. आम्ही मिळतंय काय कधीच विचार केलेला नाही. गाव दूध देत होतो वाळव्यात. आता तू महाराज चॅम्पियनला ज्यावेळी गेला त्यावेळी तुमच्या वसंतराव नाईकांनी तुम्हाला बक्षीस दिलं? बघ त्यावेळेला बक्षीस काही नाही, 130 रुपये दिले वसंतराव नाईकाला. मानधन मान्य केलं ते 1 वर्षासाठी. पण नशिबानं माझ्या पोस्ट होत गेल्या, बढती मिळत गेली, चांगले चांगले प्रमोशन मिळत गेले. बरोबर. मग ते झालं. मग तुम्ही 68 ला महाराज चॅम्पियन झाला तेव्हा तुमचा सत्कार झाला का कापशी गावात? काही एक फुल सुद्धा खोलीत दिलेलं आहे. ह्या लोकांना महाराष्ट्र चॅम्पियन म्हणजे काही माहितीच नाही, तर कसं होणार? काय कुस्तीचा प्रचार नव्हता. मी सांगतोय काय, महाराष्ट्र चॅम्पियन व्हायला मला इतक्या अनंत अडचणी आल्या. सिलेक्शन झालं, पैलवान केल्या, कुस्त्या केल्या, सगळं निकाल लागले माझे, पण पाठवताना मला रिजेक्ट केलं. मला बोलले तुला पाठवता येत नाही, 48 आमचा फिक्स ठरलाय, 52 फिक्स ठरलाय, पुढच्या वर्षी बघू, यंदा तू प्रॅक्टिस कर. मी म्हणलं मी यंदा खेळणार काय झालं तरी. म्हणलं 48 वजन कर. म्हणलं करतो. 5 आठवडे आहेत, 5 आठवड्यात 52 किलोचं 48 झालं पाहिजे. म्हणलं करतो. आणि अक्षरशः आणि पळून सगळ्याचं वजन कमी केलं. आणि परत तिथं 8 दिवस आधी आल्यानंतर मला म्हणले नाही तुला पाठवता येत नाही, तू विद्यार्थी आहे म्हणून दाखला आण. अहो मी नोकरीला आहे, विद्यार्थी कसं दिल दाखला. माझे मित्र श्रीकांत साळुके वाळवा, ते हायस्कूलचे असिस्टंट हेडमास्टर होते. ते म्हणले अख्खं गाव इथं म्हणतंय आमच्या गावचा पैलवान गेला पाहिजे महाराष्ट्र चॅम्पियनला. मी सर्टिफिकेट देतो माझ्या सहीचं. आणि सरांनी स्वतः सही करून दिलं की हा विद्यार्थी माझ्या हायस्कूलचा विद्यार्थी आहे म्हणून. मला जे सर्टिफिकेट मिळालं ना त्यावर न्यू इंग्लिश स्कूल वाळवे तालुका राधानगरी असं आहे सर्टिफिकेट मला दिलं. आणि श्रीपतराव बोंद्रेंची त्याच्यावर सही आहे. वास्कर वस्तात पूर्वीचे इथले, त्यांची सही आहे आंधळकरांच्या वरची, त्याच्या सह्याचं. म्हणजे अशा. मग तुम्ही नोकरीला असताना विद्यार्थी म्हणून खेळलो काय तर हाऊसच दांडगी वर जायचं काहीतरी. तुम्ही बक्षीस मिळवलं राज्याला पहिलं. वसंतराव नाईकांना हे सांगितलं का हो मी नोकरीला आहे म्हणून? काय तो काही विषय देत नाही ना. तिथं शो फाईटला माझी कुस्ती आली सर सांगायचं. पहिली फाईट आणि ती मुख्यमंत्र्याच्या पुढं शो फाईट लावायची. म्हणजे त्यांना काही कुस्तीतलं कळत नाही म्हणा. मग एक मोठ्या गटातला आणि एक छोट्या गटातला. मोठ्या गटातल्याला काय वाटते मी याला मारणार, आणि छोट्या गटातला काय म्हणतो तो मोठाच आहे मला म्हणा, मी ह्यो बिन बेळता घेतो, ते पण बिन बेळता घेतो. आणि मग एकदम जोरात कुस्ती होती. आणि अशा याला माझी कुस्ती शो फाईटला मोठ्या गटावर लावली. पण अक्षरशः जमू त्या गटात त्या माणसाला सुद्धा मी गायला आणलं गायला. कुस्ती झालेलं आहे, लावाई करायचीच नसते, नुसतं मंत्र्याला दिसलं पाहिजे. मस्त शो फाईट म्हणायचं. झालं. तिथून पुढे मग परत सोलापूरला जाण्याचा योग आला तुम्हाला? सोलापूरला गेलो आणि तिथून पुढे बदली कोल्हापुरात झाले. कोल्हापुरात मग नामदेवराव भोटे आमदार होते. ते म्हणले माझ्या गावाला बदली. आमदार म्हणले वाळव्यालाच तू यायचं. आणि वाळव्याला गेलो. त्या ठिकाणी नशीब बघा त्या दिवशी पालकरवाडीचं मैदान होतं कुस्तीचं, म्हणजे आमची पालकर. आणि कुस्त्याला गेलो. असं आम्ही बसलो, असंच बसलेलो पंच कमिटीत. पोरं फिरवत आणले. एका पोरला कोण उठना म्हणल्यावर मी म्हणलं काय राव या पोरला कोण उठना, आमच्या वारण्यात बघा 10 पोरं मी खेळतो म्हणलं. ते एक जण म्हणलं तुम्ही खेळताय काय म्हणला, बोलताय म्हणलं खेळतो. मग काय नडले म्हणलं मला लांग होत नाही. लांग लोंगटा दिलं खेळतो की म्हणलं त्या पोराला बोललो म्हणजे काढ कपडे. हो डॉक्टर म्हणजे काढ कपडे काढले. आणि शड्डू माग ऐकल्याबरोबर सगळं मैदान असं मान फिरून बघायला या आता इथनं उठलं कवडं. आणि आत आलो तब्येत फुगली. ते तसं होत होतं माझं. कपडे काढून आत आलो म्हणलं नाही 1.5 पट तब्येत व्हायची, फुगायची ऑटोमॅटिक. फुगा आपोआप स्फुरण चढायचा अंगात. बरं मग परत. आणि मग काय 1 मिनिटात त्याला मारलं. 1 मिनिटात मारलं. एका बाजूच्या लोकांनी बघितलं, इकडल्या बाजूच्या लोकांनी बघितलंच नाही. ही बाजू म्हणते झाली, ही म्हणते नाही. मी तसाच उभा राहिलो. माझ्या गुरुचं सांगणं
गुरुजींचं होतं. कुणाचं काय नाव? जामदार गुरुजींचं. कधी कुस्ती अनिर्णित ठेवायची नाही, पडलं मार खा, पण कुस्ती करताना निकाली करायची किंवा लोकांचं समाधान झालं पाहिजे. आणि त्याप्रमाणे मी त्याच्यात दंडाला झालं, मला परत खेळ बाळ आणि त्याच्यावर खेळ दुसऱ्या मिनिटाला परत मारलं, गप गेलं. मग लोक म्हणले अहो हे लय चांगली जोड आहे, आधी कुस्ती लावा. दुसरी लावली, तिसरी लावली, चौथी लावा, फायनलची कुस्ती प्रल्हाद पालकर बरोबर 85 किलो वजन, 84 किलो वजन प्रल्हाद. मला म्हणजे खेळतो काय, खेळतो की म्हणलं. अहो भीती कुणाचीच वाटत नव्हती, पुढं ढीग आला तरी उलटणार, फक्त एकदा हाताला लागायला पाहिजे. बरं, प्रल्हादचं काय झालं? आणि प्रल्हाद कपडे काढले, मैदानात आला, मला विचारलं नाव कुठलं, मी म्हणलं अनंत वाकडे आणि कापशी, वारणा कापशी. त्याला विचारलं गाव कुठलं, म्हणला वाळवे. मी म्हणलं वाळव्याचा असला तुम्ही खेळणार नाही, उद्यापासून रोज त्याच्या तालमीत मी प्रॅक्टिसला जाणार आणि एकमेकाच्या मनात आकस होईल आमच्या. तो म्हणाल मला चौथ्या कुस्तीला, मी म्हणणार मला आमच्या कुस्तीला, आणि आमच्या मनात द्वेष निर्माण होईल, मनात भेद राहणार नाही, मैत्री राहणार नाही. मी उद्या संध्याकाळी कुस्ती लावा तालमीत येऊन, कोण किती वेळा पाडतंय ते बघा. आणि अक्षरशः सांगू तुम्हाला, मी प्रल्हादला 2 दिवसानंतर पळताबी थोडी केली मी तालमीत, आणि त्याने नंतर मान्य केलं की मला गुरु तुम्हीच, अक्षरशः. आणि मी अंगावर घेऊन मारला प्रल्हादला, इतक्या वेळा मारलं मी त्याला ना, माझं मला वाईट वाटायचं. माझ्यापेक्षा 2 वर्षांनी तो लहान आहे, पण माझा मार खातोय, पण कधी का मारताय म्हणत नाही, कारण मला त्याला मोठा पैलवान करायचा होता. कारण 19व्या वर्षी त्याचं 84 किलो वजन होतं आणि उंची 6 फूट, एवढा देखणा पैलवान, पण डाव नाही. मी त्याला शेवटी सांगितलं तू कोल्हापूरला जा, माझी ताकद तुला लागत नाही, मी डाव शिकवण, पण तुला माझी ताकद लागत नाही, तुला तुझ्या 1.5 ताकद. रामामाण्यानं माझं ऐकलं. रामाला मी सांगितलं रामा तू काळा इमामला जा. रामाने? हा, मग उपमहाराष्ट्र. हो, बर. रामाला म्हणलं रामा तू काळा इमामला जा तालमीत, तुझ्या पिराजवाडीत आणि इथं तुझ्या ताकदीचं कोणी या भागात राहिलेलं नाही, तू मोठा पैलवान होणार आहे, तू जातो. रामा आला काळा इमामला, मायपा शंकर अष्टेकर यांच्यावर कळला, या ताकदी मोठ्या लागल्या त्याला. आणि रामा महाराष्ट्र उपमहाराष्ट्र चुकून शेवटच्या मिनिटाला नाही सेकंदाला मारली टांग त्यानं रामानं, ती प्रतिस्पर्ध्याला. पण ती कसं पाय बाहेर पडला त्याचा, टांग एवढा रामा उंच होता ना, रामानं मारली एवढ्या जोरात त्याला ना, ते बाहेर गेली, तो पॉइंट दिला नाही त्याला. महाराष्ट्र घे. आणि रामाचा जर रामानं एकलंगी खाली घातली ना, खालनं घास नाही कोणाचा उठायचा. एकलंगी रामाची घातली पण की कोणी उठणार नाही, ते ताकदच मोठी दंडात आणि पायात, आणि पल्ला लांबडा होता त्याचा. बापरे. मग तुमची ह्याच्या संग झाली का शिरपा माकवेकर? नाही, आमच्या पुढची जोड. तो कोल्हापूरला होता, आम्ही वाळव्यात, अर्जुनवाडा पलीकडं, आम्ही अलीकडं. आम्ही सकाळी व्यायाम करायचो, मी रोज तुरंब्याच्या पाठीपर्यंत पळायला जायचा, तुरंब्याच्या पाठीला वेढा घ्यायचा आणि वाळव्यात यायचो. तुम्ही ह्याला बघितलेला का शामू साबळे? शामू साबळे. तर शामू साबळेच्या गावात माझी कुस्ती लागली. आता त्या भागातली मी सगळी पोरं पाडली होती. गावकऱ्यांची इच्छा काय होती की शामूची माझी कुस्ती लावायची. पण काही लोक बिलंदर असतात, त्यांनी ओळखलं की ह्यानं ह्या भागात पोरग ठेवलेलं नाही. बाग अगदी राधानगरी, बार्शी, बीड, लातूर, उस्मानाबाद, इकडं बेडक्याला 6 कुस्त्या एका लांगावर केल्या, अख्खं गाव नाचलं. या अतिगिऱ्याला 5 कुस्त्या केल्या, एका लांगीवर केल्या, एका लांगीवर हनुमान रामनवमी दिवशी. मग त्यामुळं तिथं कळलं की हे आग आहे, याच्या अंगाला हात लावायचं राहील. त्यांनी शामरावला सांगलं शामराव आता तू खेळू नको, दुसऱ्यावर खेळ. मग ते मुसलमानाचा मुल्ला म्हणून तिथं होता, मठ तालमी तिथं मोठा पैलवान. मग त्या मुल्ला बरोबर मला खेळवलं. मुलाला काय 2 मिनिटात पाडले ते. 2 मिनिटात मुलाला पाडला. इथं मठ तालमीत होता, अख्खे मुसलमान कोल्हापुरातले त्याला खाद्य देत होते. केवढं पोरग मोठं. आणि त्याला आल्यावर ते म्हणले हे उचलून नेल त्याला, पण त्याला कळलं नाही काय मारलं ते. तुमचा गाव फेमस कुठला हो? माझी टांग मारत होतो दोन्ही पायावर, दोन्ही पायावर टांग. तसं शामू साबळे पण तुमच्या गटातला अगदी अहो 15-16 वेळा शामराव साबळे अप्रतिम पैलवान.
माझी फार इच्छा होती शामराव बरोबर खेळायची. आता ज्या ज्या पहलवानांना कुणी पाडलेलं आहे ती माझ्यावर खेळली. गोपा पाटील हे तर सगळ्याला चॅलेंज असायचं, खेळ माझ्यावर. बांगडी बांधली ना त्यानं कुणाला सोडणार नाही. गोपाळ पाटील बांगडी बांधली म्हणलं की नाही पुढे ठीक आहे. मग त्यानं मुरगुडला त्याची माझी लागत होती कुस्ती. सातारकर वस्तादांनी ती रेट केली. हे चढील होता जरा गोप्या जास्त, तुझ्या गावावर खेळणार म्हणला आणि मला कापशीत अडवलं. मला फिरवलं, गोप्यानं अडवलं. मला खेळ मग लागली कुस्ती. 2 मिनिटात काय आमचं ठरलेल्याप्रमाणे मी हे केलं, खाली धरून आणला. खाली धरून आणल्यावर गोप्यानं ओळखलं, आईला मला खाली धरून आणणारा कोण नाही. ते सातारकर वस्तादाकडे बघायला आला. वस्तादाली ओळखलं, गोप्या अडचणीत आहे. वस्ताद आपलं लुंगी धरून आत आले. म्हणले दोघं पण चांगलं खेळायचा, सोडवा कुस्ती. कुस्ती सोडवली. हे मागं सरला, शटू मारला. मला म्हणला गोपा पाटील म्हणतात. गोपा पाटील म्हणतात तर खेळ. अजून मी कपडे काढून आहेत तुझ्या पुढं. परत लावली कुस्ती, परत कालवर झालं, परत सोडवली. मग शेवटी गावले म्हणले फार चांगलं झालेलं आहे, तो तुला काय पाडू शकत नाही, तू त्याला काय पाडत आहे. मस्त कुस्ती झाली. अशा बऱ्याच कुस्त्या अशा झाल्या. त्याच्या अगोदर तुमच्या गुरुनं तुम्हाला जरा गोपीनाथ गोप्या संघ कुस्ती आहे म्हणली, तुमच्या गुरुनं तुम्हाला आदल्या दिवशी काय शिकवलं होतं? गुरुजींनी मला आदल्या दिवशी मला म्हणजे जरा तालमीत यावर तालमीत वर बोलवून घेतलं. मला म्हणजे कपडे काढा. म्हणलं का? जरा खेळून बघायचं. खरं खेळायचं का आपलं उगाच? म्हणलं तुम्ही गुरु आहे. म्हणलं गुरुजी खरंच खेळणार का नाही? मी खरंच खेळणार. तुम्ही सांगितलं खेळायचं तर खरं, लुटूपुटू नाही. आणि मी गुरुजींना 2-3 मिनिटं झाल्यावर खाली धरून आणलं. त्यांनी बराच प्रयत्न केला, धडपाड धडपाड ह्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात केलं. गुरुजी काय उठायला निघायला तयार नाही. माझ्याकडे मागं बघलं. मला म्हणले सोडा. म्हणलं गुरुजी तुम्ही उठू शकत नाही का? कारण मी रोज 74 किलो बरोबर खेळतोय, त्याला प्रल्हाद बरोबर, त्याला मी वर सोडत नाही, तर तुम्हाला काय सोडणार आहे म्हणलं. आणि म्हणले मी मांडलं म्हणले तुम्हाला आज की माहिपा पण मला खाली धरून आणतो काय, आणि तुम्ही पण धरून आणले. तुम्ही धरून आणले का नाही, ती टॅक्ट वेगळी आहे, ह्यातनं कुणी उठू शकत नाही. उद्या तुम्ही कुस्ती जिंकताय म्हणजे एवढा म्हणजे त्यांना त्यांच्या बरोबर आपल्या गोपाळ बरोबर म्हणजे उद्या तुम्हाला पाडत नाही कोण, माझी खात्री आहे बोलली. गुरुचा आशीर्वाद ऑलरेडी तुमच्याकडे होता असं वाटायचं जरा. मग तुम्ही वाळव्यात बरीच वर्ष तुम्ही वाळ्यात 2 वर्ष होतं का नाही, अपेच कमी कुस्त्या जास्त. मला आरोग्य खात्याकडनं सांगितलं होतं मॅक्झिमम सवलती देऊन डिपार्टमेंटचं नाव गाजलं पाहिजे आपल्या. तुम्ही तेवढं केलं. आंतर जिल्हा परिषद सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे ह्या 5 जिल्ह्याच्या कुस्त्या म्हणजे सगळे स्पोर्ट्स असतात दरवर्षी. 5 वर्ष काय गोल्ड पदक मला कुस्तीचं. आणि मग नंतर लोक बाकीचे जिल्हे काय करायचे, मी कुठल्या गटात आहे कडे त्या अगोदर बघायचे. मी 48ला असलो कडे ते 52ला जायचे. ते म्हणायचे 52चा परवडला कधी 48 नको. 5 जिल्ह्यातल्या ह्या लोकांनी म्हणजे इतकी भीती खाल्ली होती की हे असलं सोडत नाही. एक सांगलीचा पैलवान वेट लिफ्टर होता, नवीन नोकरीला लागलेलं पोरग, इंटर जिल्हा परिषद कुस्त्या. त्याला काय वाटलं हे काय करतंय मला. बरं माझी जवळजवळ 16 वर्ष झाली होती कुस्ती सोडून, 16 वर्ष झाली होती, व्यायाम नाही काय नाही. आणि शिवसाहेब बोरवणकर साहेब होते. मला म्हणले तुझी कुस्ती बघायचीच आहे. मेरा बोरवणकर तेवढा SP इथं होता, मोठ्या मॅडम त्यांचं मिस्टर. हा. आणि मेरा बोरवणकर साहेब आमचे CO, आणि CO साहेबांनी चालू कुस्ती मी बघणार आहे. आणि माझी कुस्ती लावली मिस्टर. आणि कुस्ती लावली मला तिथं सांगलीमध्ये. आणि ते पोरग सांगायचं वेट लिफ्टर करणार, त्याला डाव काहीच माहिती नव्हतं. त्याला कधी पाडलं त्याला ते उठल्यावर कळलं की मी पडलोय ते. आणि त्यानं सांगायचं भीतीनं खालनं जी लात मारली, म्हणजे माझा तोल त्याला टांग मारल्यावर त्याच्या अंगावर गेला. म्हणून खालनं जी लात मारली ना, तीही माझी खालची बरगडी वरच्या बरगडीवर चढली आणि मी कोसळलो. आणि मला बक्षीस घ्यायला असा हात वर करता येईना झालाय, लात मारली. आणि त्यावेळेला बोरवणकर साहेब स्वतः आत आले, स्ट्रेचरवर गाठलं आणि दवाखान्यात द्यायला. त्यावेळेला ती बरगडी सरळी झाली. त्याला शिवाय दिले असते काय हे का कुस्ती बनलं तरी हे राग असतोय. आता परवाचा बघितलेला महाराष्ट्र केसरीचा राग,
पंचाला लात मारली. राग आहे असते तो तेवढ्या पुरतच आहे. तेवढ्या त्यानंतर त्यांना मग मान्य होत मान्य. आणि मी म्हणलं भाऊ राग आहे आम्हाला पण येतो, आता पाडलंच नाही कुणी आम्हाला, कशाचा राग आम्हाला येणार. त्याला पाडून मग त्यानं मारलं. मारलं. पण मला ना कधी असं वाटलं नाही. वाडव्याला कुस्त्याला मी गेलो ना, संध्याकाळी 8 वाजता पोरं ती ताशे बिशे ढोल घेऊन नदीवर येऊन बसायची पुलावर, संध्याकाळी येणारच वाजत. म्हणजे तुम्हाला न्यायला आत्मविश्वास केवढा. म्हातारी लोक रात्री यायची संध्याकाळी, बाबा उद्या कुस्त्याला जाणार आहेत. होय, मला जरा पुढं बोलव, मला बघायलाच मिळत नाही, दिसतच नाही. मला जरा कुस्ती चालू झाली की पुढं बोलू तिथं, म्हणजे मला बघाय. म्हणजे काय त्या लोकांचं प्रेम कुस्तीवर. एक सोसायटीमध्ये मोरे म्हणून दिवाण जे होता, रोज एवढा तांब्यावरून दुधाचा आणून द्यायचा. पैसे नाही घेणार मला. काय माणसांची दानत असेल काय, रोज तांब्यावरून दूध आणून म्हणायचं. हा, हे माझ्या मार्फत दूध तुला. आणि सगळा संघ बंद ठेवणार आणि कुस्त्याच्या मैदानाला हजर. हे राधानगरी हा नरतवडे सरवडे एकही गाव कुस्तीचं ठेवलं नाही. या मंडलिक साहेबांच्या तुम्ही एवढं माहित का नाही आम्हाला अजून? मला तेच आश्चर्य वाटत. माहितच नाही. मंडलिक साहेबांच्या शिवराज विद्यालय मुरगुडला आहे, ते दरवर्षी स्नेह संमेलनाचे कुस्त्या मोठ्या भरवतात. आणि पब्लिक वाढायला लागलं, डॉक्टरची कुस्ती लावा, डॉक्टरची कुस्ती लावा. मंडलिक साहेब म्हणजे काय लागले वरडायला, डॉक्टर कोण काय? तो म्हणजे तो वाळव्याचा पैलवान आहे. मग बोलवा की फिरवा. फिरवलं, हे पैलवान बघितला असला. 3 वेळा ते मंडलिक साहेब युनिव्हर्सिटी चॅम्पियन, आणि मला 3 वेळा फिरवलं मैदान, कोणच उठना. आणि मंडलिक साहेब बोलले, अरे काय ह्या माणसाला कोण उठला? ते कोणीतरी त्यांना साहेब ते आग आहे, ते कोण उठल? ते म्हणले बाणग्याचा तो भिकाजी आहे की नाही, ते कार्यकर्ते त्यांची, त्यांना माहिती मुरगुड सगळा भाग, त्यांना माहिती आहे पैलवान ह्या गावात कोण आहे. भिकाला कपडे काढायला सांगा. आता मंडलिक साहेबांनी सांगितलं भिकाला कपडे काढायची पाळी आली. मला म्हणजे काढ कपडे, त्याला खाय तुला जोड. आणि तो भिकाजी धनगर कपडे काढून आत आला. मी असा हात पुढे केला की 2 पावलं माग, मी असा हात पुढे केला की 2 पावलं माग. हाताला त्याला हातच मला लावून दिला नाही, सलामीला लावला तेवढं. शेवटी मंडलिक साहेब उठून स्टेजवरनं मैदानात आले. तुला काय उचलून नेतोय काय म्हणले? अरे तू हात तरी लाव की. माझं म्हणला दिल चालत नाही. मी इतक्या कुस्त्या बघितल्यात त्यांच्या, मला खात्रीच नाही म्हणला मी कुस्ती करण्याची किंवा टिकून यांच्या पुढे. म्हणजे एवढी भीती पैलवानाने माझ्याबद्दल खाली. एवढं कमी वजन असू, एवढं कमी, मला वजनाचं कधीच वाटलं नाही. आता एवढी सांगताय, पण माझ्या कमी 15 ते 20 वेळा अंगावर काटा आला ह्या गोष्टी ऐकताना. मला आता तुमच्याकडे हे जाणून घ्यायचं, तुम्ही एवढ्या कुस्त्या केल्या का नाही? तुम्ही मोठमोठ्या कुठल्या शंकर अष्टेकरांची तुमची भेट झाली का हो कधी? शंकर अष्टेकर तर माझा अगदी लाडका दोस्त, अगदी त्यांचे गाव कुठलं? अळणावरला तुम्ही गेलता ना? अळणावरला मी गेलो, परवा गेलो अळणावरला, मिसेस बरोबर, मुलगी बरोबर, नातू बरोबर, जावई बरोबर. मी म्हणलं शंकर अष्टेकर माझा इथं दोस्त आहे, फार मोठा परान, महिपती केसरे आणि तो, ह्या दोघांचा फोटो माझ्या घरात आहे. म्हणलं हे मी चांगले पैलवान मानतो आणि त्या शंकरची मला गाठ घ्यायची. तर सांगायचं सर तुम्हाला, शंकर हा शाळा शिकला नाही, लहानपणापासून त्याला तालमी काढला. कोल्हापूरमध्ये नवे महाराष्ट्रात शंकर सारखा देखना पैलवान नाही. शंकरच्या मांड्या बघितलेल्या, त्याची लांग त्याला चढायची, दुसऱ्याची लांग शंकरला कधी चढली नाही. इतका देखना पळा, आणि खेळायला पण तसा होता, दमदार होता. तर त्या शंकरचं सांगायचं तुम्हाला, शाळा शिकला नाही, गावाकडेच जाणार नाही, तालीम केली. आई वडील बहीण भाऊ गावाकडे होते. ते वडील अटॅक येऊन गेले, वडील शंकरचे, आणि प्रॉपर्टी सगळी चुलत्यानी भावानी सगळी त्याची घेतली आणि त्याला कपल्लक केलं. कुस्ती सोडली, गावाकडे गेला. उदरनिर्वाह नाही, घर नाही, दार नाही, स्टँडवर एक एवढंस झोपडं मारून त्यात राहायला लागला. पोटाला काही नाही. शेवटी त्या वडापच्या गाड्या लोकांच्या या लावतात टॅक्स, ह्यात शिटा भरायचं काम करायला लागला. 4 आणे दे, 8 आणे दे, 2 रुपये दे, रुपये दे, लोकांना जमा करायचं, ह्या गाडीत बसव. मला इतकं वाटत, इतकी परिस्थिती असायला, एवढी कागदात भजी घेऊन आला. मला म्हणते ख्या माझी परिस्थिती नाही, तुम्हाला थांबा म्हणायची किंवा माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की असा एवढा मोठा
कर्नाटक केसरी, महाराष्ट्र केसरी सारखा म्हणजे एवढा मोठा पैलवान शंकर आष्टेकर शंकर. पण काय या अजून माणसाला आहे का जीवन? बहुतेक, कारण 2 वर्षापूर्वी मी गेलो होतो. गेल्या वर्षी मला काय, मी गोवा मार्गे गेलो. गोकर्ण महाबळेश्वरला मी जातो ना दरवर्षी, मग तर ते आळणावरनं जातो. हा आळणावर एवढी परिस्थिती वाईट होती? हा एवढी मला त्या गावातल्या माणसाने लगेच सांगितलं जाऊ नका म्हणले त्याच्याकडे. माणसं पहिली बघितली की त्याच्या डोळ्यात पाणी येतं. पण म्हणलं नाही म्हणले, मला भेटाय माझा तो भेटल्यानंतर अक्षरशः गळ्यात पडला. हो काय सांगायचं, इतकं मला म्हणजे त्याचे डोळे भरले होते पण सांगू शकत नव्हता. अहो ज्या माणसाची अशी दुधाची पातेली भरलेली असायची, म्हणजे आणि एवढा मोठा पैलवान, आणि आज इतकी बिकट परिस्थिती, शिक्षण नाही, घरची लोक काय, वडील अचानक अटॅकाला गेले त्यामुळे त्याला काही प्रॉपर्टीत नाही. केवढी मोठी लाकडाची वकार होती, दिवसभर ट्रकानं लाकडं भरायची त्याच्या वकारात. सगळ्यांनी काढला बाहेर, सगळ्यांनी बाहेर काढला, नातेवाईकांनी बाहेर काढला. नाही म्हटले काय देणार. आणि काही पहिली कुस्ती आणि आताची कुस्ती यात काय फरक वाटतो का गुरुजी? खूप खूप फरक. आताची कुस्ती ना, ही कुस्तीच मी मानायला तयार नाही. त्याला तू पड, मला पैसे मिळतील, निम तुला देतो, ह्याला काय कुस्ती बनायची का? पहिलाच नव्हतं. हाय, तुम्ही कधी नोरा कुस्ती केली नाही? कधी आयुष्यात नाही. आयुष्यात नोरा कुस्ती विषयच नाही. काय असं पैसे प्रॉब्लेम आहे? एक तर पैशाचं मी कधीच बघितलेच नाही काय तो देतोय ते. मला वडील पाहिजे काय म्हणायचे माहिती आहे काय, लोक टाळ्या वाजवतात ना ते पैसे आहेत. तू एक शड्डू मारलात ना माझं सगळं पिटलं असं म्हणायचं. कायम वडील मला म्हणायचे पैसे काय मला गरज नाही, मी गरीब आहेच पण मला पैशाची गरज नाही. तुला कुणाचा मुलगा म्हणून विचारतात. ती श्रीमंती आज सगळीकडे गेल्यानंतर कुठल्या गावचा आहे, कुणाचा आहे एवढे विचारतात तालुक्यात. आज त्या निवृत्ती येळापूरकर ह्यात अख्ख्यात आपल्या तालुक्यात कोण उठत नव्हतं त्याच्यावर, एवढा त्याचा दबदबा. बांबोड्याला कुस्ती लावले, आपला तुकाराम कदम कापशीचा भेडजवळ तालमीत खेळायला, सगळी पोरं कापशीची पाडली त्यानं. मग मी आपलं त्याला विचारलं, म्हणलं अरे त्यानं माझ्यावर कुस्ती बांबोड्याला घेतल्या, कसा काय तुला कळेल म्हणलं आत आल्यावर. म्हणजे माझ्याच गावचा माणूस मला असं सांगतोय, कळेल तुला आत आल्यावर काय आहे ते. आणि ते मी म्हणलं हे मोठाच आहे मला, पण जितका मोठा तेवढा मला मी लगेच पाडत होतो. हे माझं गणित होतं. कारण ते काय म्हणायचं हे बारका आहे, याच्या अंगावर जाऊया जोर, आणि अंगावर आलं तेच चुकायचं त्याचं. म्हणजे पहिल्यांदा तिकडनं जे असं वास 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 करत आलं त्या स्पीडला टांग बसले गेलाय, इकडे पब्लिक मध्ये जाऊन पडलं. त्याला कळलंच नाही, चित्तच. तुकाराम म्हणलं आता मला सांगा, व्यसनात इंता कुस्तीमध्ये वाढलं त्याच्याबद्दल तुमचं मत? मी स्वतः पूर्ण निर्व्यसनी आहे. तुम्ही काही नाही, शाकाहारी पूर्ण. मटण नाही कधीच नाही. आमच्या कुठल्याही पिढीमध्ये आज सगळ्यात घराण्यात कोणी खाल्लेलं नाही. बघा पूर्ण शाकाहारी. कोणालाही कापशीत विचारा, आमचं पूर्ण घरानं आज्यापासून आज माझ्या नातवापर्यंत पूर्ण शाकाहारी. कधी नाही. तालमीत माझ्याकडेला खायची. सर तुम्हाला एक सांगायची गोष्ट, मी 16 वर्ष बांधकाम खात्यात काम केलं. बांधकाम खातं म्हणजे तुम्हाला माहिती आहे तिथं फक्त खाणं पिणं चालतं, काम कमी. 21 शाकाहारींचा माझ्या ऑफिसला होते. रोज एकानं पार्टी द्यायची. आज एक पक्षकार धरून आणायचा, आजचं मॅनेजमेंट तुझ्याकडं, 20 दिवस तुम्ही फुकट जेवायचं. कळलं? अशा ऑफिस मध्ये मी असून मी सांगितलं प्याला पाहिजे, मी तुमच्या कुठल्याही गणितात बसत नाही. आणि तुम्ही खाल्लं नाही कधी? खाल्लंही नाही. मी सांगितलं मी घरात बाहेर जेवायला जात नाही. तुम्ही पहिला एक शब्द काढला माहितीये का, माझं वजन वाढलं नाही, याचं कारण हे की तुम्ही खाल्लं नाही. आणि माझं एक तत्व होतं, मी रात्री 10 वाजले ना तरी माझ्या घरातली 5 माणसं तोपर्यंत उपाशी राहायची. मी जर बाहेर जेवायला हॉटेलमध्ये त्यांच्याबरोबर गेलो, 10-11 वाजतील मला जेवायला, माझ्या घरातली 5 माणसं उपाशी राहतात. मी खाल्लेल्या अन्नाचं पाणी होणार नाही. म्हणून मी सांगितलं त्यांना मी बाहेर का, आणि आज सगळ्यात मी तत्व पाळले, मी घराच्या बाहेर कुठेही जेवत नाही, जेवलेलोही नाही कधी. गणपती अंधकारानं खेळताना बघितलं तुम्ही? बघितलंय. कुस्ती बघितली? बघितली. कुठं भेटली? मोती आपला काळ याला खासबागला. कोणाबरोबर? हे मोहम्मद आणि बरोबरची. काय झालं? बघा आम्ही पैलवान लगेच ओळखतो, पुढचा जोडीदार उभा आहे, कोण मारतंय कोण. आंधळकर कपडे काढून लांग चढून आत आले.
त्यांच्या नरड कोरडं झालं होतं. त्याला मोहम्मदला बघून त्यांनी वटावनं जिभाशी फिरवलं, तोंड ओलं केलं. लक्षात घ्या, त्यावेळेस मी ओळखलं की मोहम्मद भारी पडणार आहे याला. पण आंदळकरांना गुरु होते बाबू बिरे, त्याने असे काय डाव शिकवले होते की त्यातनं मोहम्मद हनीफ वाचूच शकत नव्हता. आणि बरोबर त्याने मोहम्मद हनीफला पाडलं. त्याच्यानंतर आंदळकरांची सादिकची कुस्ती बी बघितली होती. सादिक नवीन आलेला कोल्हापूरला त्यावेळेला, आणि कुठल्या तालमीत जायचं म्हणून गेलं गंगावे तालमीत. केशवराव बेडसगाव आपले त्यावेळेला 1 नंबरचे पहलवान केशव पाटील बेडसगावकर, हा बेस्ट एकदम आंदळकरांपेक्षा भारी म्हणतात. आंदळकरांपेक्षा भारी. आणि ती कुस्ती खेळून गंगावे तालमीत कट्ट्यावर बसले होते. आणि सादिकचे वडील घेऊन आले, हे पोरगं माझं ह्या तालमीत तुमच्या खेळवायचं आहे. आता कोण त्याच्या जोडीचं खेळणार? केशव बेडसगावकरला पहलवान खेळा 2 पकडी त्याच्याबरोबर. पंजाबमधनं आलाय आणि केशव बेडसगावकर खाली गेल्यावर 2 वेळा सादिकला मारलं. केशव पाटील बेडसगावकरला आल्या तुम्ही स्वतः बघितलं? मी स्वतः तालमीत त्या. आणि त्यावेळेला सादिकच्या बापाने विचार केला, आईला हे खेळून बसलेलं आहे, माझ्या पोरला 2 वेळा मारलं, आता मी इथं नाव काय कमवणार? काय म्हणजे खेड्यातले बच एवढं चांगला पहिला केशव बेडसगावर तोडच नव्हती. अप्रतिम पैलवान. आता केशव बेडसगावकरांची आणि मारुती वडराची कुस्ती आपल्या कापशीला झाली. मारुती वडर पैलवान आणि केशव बेडसगाव काय झालं? मारुती वडरानं हे केलं, मारलं मला, पण ती थोडं रडी झाली त्या कुस्तीला. सांगा, आता हा एक प्रकार झाला. आता जाता जाता नवीन पिढीची जी पैलवान आहेत त्यांना तुम्ही काय सांगशील? हो, काय पूर्ण त्याने एक केंद्रित केलं पाहिजे लक्ष कुस्तीकडं. आज कोल्हापूरला जर पोरगं आलं तर त्यानं व्यायाम गावाकडे जायचं नाही, पहिलं तत्व पाळायचं. आज बॅग घेऊन कोल्हापुरात आलो की पैलवानकी सोडल्याशिवाय गावाकडे जायचं नाही, हे पहिलं तत्व पाळलं पाहिजे. आज आमच्या कापशीची तराक आहे. शिवाजी पाटील आज सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं त्याच्याकडं. शिवाजी 18-19 वय आणि वजन किती होतं? 100च्या पुढं. एवढं देखणं पोरगल, इतका चांगला पैलवान, सगळ्या वारणा घोऱ्याचं नव्हे, महाराष्ट्राचं लक्ष त्याच्याकडे होतं. पण त्याला मी जाऊन तालमीत 2च गोष्टी चालल्या. शिवाजी, एक गोष्ट, तू कोल्हापूरला आलाय, मी कायम तुझ्या तालमीत, माझी पहिलीच सूचना आहे, तू गावाकडे परत जायचं नाही, कुस्ती सोडल्यावर जायचं. तू गावाकडे गेला की तुला बाद करणार. शिवाजी सारखा पैलवान महाराष्ट्रात नव्हता दुसरा. तेवढी तब्येत, तेवढी ताकद. किती वय असेल त्यांचं? शिवाजी फार लहान आहे, अलीकडचा. शिवाजीच्या वडला आजोबा आमच्या जराशा अगोदरचे, शिवाजी वडील आमच्यापेक्षा लहान. आता तुम्हाला मी हा प्रश्न विचारेन की नवीन पिढीच्या पोराने एकतर गावाकडे गेलं, आता व्यसना त्यांच्या वाढल्या, इंजेक्शन वगैरे, ही याच्याबद्दल तुमचं मत काय? अहो, हे काय बते, हे फॅड आहे आणि ते अतिशय आरोग्याला घातक आहे, अतिशय घातक आहे. त्यामुळे ह्यात त्यांनी करू नये. तात्पुरता तुमचा स्टॅमिना वाढवते, तात्पुरत्या ऍक्टिव्हिटी. तुम्ही डॉक्टर असल्यामुळे तुम्ही काय संदेश देशील त्यातून? तो विषय काढून तुम्ही व्यायाम करा ना, खाद्य खा. त्यासाठी तुम्हाला निसर्गाने चिक्कार भरपूर दिलेला आहे खाद्य खायला. इंजेक्शन म्हणजे काय ताकद नव्हे, तुम्हाला एक मानसिकता तयार होते, हा मी हे प्रोटीन घेतले शरीरात, त्यामुळे शरीराला ऑटोमॅटिक ताकद. असं एक फक्त दवाखान्यात आहे म्हणून म्हणतोय. नाही, त्याचा काही उपयोग नाही. क्या बात आहे, क्या. आज असे एक पैलवान, जे पैलवान लहान आहे, मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे, या मुलाखतीतून तुम्हाला समजलं असेल. मी मगाशी सांगितलं होतं, 1968चा महाराज चॅम्पियन असणारा पैलवान, कधीही न पडलेला पैलवान, ज्या पैलवानाचं गाव आहे वारणा कापशी, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर आहे. आणि परिचित नाही, आम्हाला माहित नव्हतं, आज चुकून योगायोगाने भेट झाली. खरंच सांगतो, कुस्तीतला एक हिरा मला आज सापडला, आणि खरंच एक मौल्यवान हिरा आहे, ज्याचं कॅरेट जर चेक करायला गेलो तर त्याचं 666 कॅरेट. की माझ्या विद्यार्थ्यांनी एकदा सांगितलं तुम्हाला की 666 कॅरेट म्हणून एक अनुज जाधव माझा विद्यार्थी होता, तो म्हणला या जगातला सगळ्यात मोठा हिरा आहे. तर तो हिरा मला आज 666 कॅरेट म्हणजे 666 कॅरेटचा हिरा आज मला सापडला कुस्तीतला. आणि मी खरंच मला भाग्यवान समजतो की अशा माणसाजवळ मी आलो. कुस्तीचा इतिहास, ज्वलंत इतिहास, अंगामध्ये क्षार आणणारा इतिहास त्यांनी सांगितला, त्यावेळी मी त्यांचा आभार मानतो. नमस्कार.